तर दुपारची वेळ आहे, आणखीन दुपारचं जेवण झालेलं नाही आहे, भूकी लागलेली आहे. विचार करत आहे की लंच थाळीमध्ये काय बनवायचं. खूप विचार केला आणि विचार आला की आज पुलाव बनवा. खूप लवकर आणि टेस्टी म्हणून तयार होतं. तर त्यासाठी मी तांदूळ 2 ग्लास घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून मी पाण्यात भिजत ठेवले. तोपर्यंत सगळ्या भाज्या मी कट करून घेतल्या. टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे. सगळी तयारी केली. आता पटकन पुलाव बनवू. तर पुलावमध्ये जितक्या भाज्या असल्या तितकं छान असतं, पण जितक्या आहेत तितक्या घेतलेल्या आहेत. कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, परतून घेतल्यानंतर हिरवी मिरची, कांदा, बटाटा टाकलेला आहे, बिनीस टाकलेले आहेत, वटाणा आणि भिजवलेला हरभरा हे सगळं टाकलं. परतून घेतल्यानंतर मी खडे मसाले हे टाकू शकता, पण मी काही टाकलेलं नाही आहे. मी सुके मसाले टाकले, धना पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे. परतून घेतलं, कोथिंबीर टाकली, नंतर शेवटला टोमॅटो टाकून परतून घेतलेला आहे. नंतर जे भिजवलेले तांदूळ होते ते टाकायचे आहेत, फोडणीमध्ये थोडा वेळ परतून घ्यायचं. नंतर तांदळाच्या डबल पाणी टाकायचं आहे. मसाले टाकायचे जसं गरम मसाला, थोडासा सुहाना मसाला टाकला, मीठ टाकलं, कुकरला 2 शिट्या लागल्या. परफेक्ट स्वादिष्ट पुलाव बनून तयार आहे. तर या तर मग सगळेजण जेवण करा.